आज आपण इथे करतोय क्रिस्पी क्रंची मुगाची डाळ. जी डाळ मी 2 तास भिजवून पंख्याखाली सुकवून घेतलेली आहे. ती छानपैकी सुकली. आता आपण तिला फ्राय करूया. तेलामध्ये तिला मी घातली थोड्या वेळासाठी. आता ती गोल्डन फ्राय होईपर्यंत तिला फ्राय करायचं आहे आपल्याला. पण फ्राय करताना प्रॉब्लेम होणार आहे की ते झाऱ्यामध्ये येणार नाही आहे. मग त्यासाठी मी ते गाळणीचा उपयोग करणार आहे. ते काढायसाठी तर ते झाऱ्यावर येत नाही आहे बरोबर. गाळणीने पटकन येणार आहे म्हणून गाळणीचा उपयोग करते मी इथे. आणि सेकंड बॅच मी आता गाळणीमध्येच फ्राय करून घेते, कारण ती गाळणी त्या तेलामध्ये बसत नाही मोठी असल्यामुळे. छोट्या गाळणीने पटकन होणार आहे, कारण डाळ थोड्याच प्रमाणात मी घेतलेली आहे इथे. मग ते आता आपण फ्राय करूया छानपैकी. फ्राय झाली की ती काढून घेणार आहे पुन्हा. तिचं एक्सेस जे तेल आहे बाहेर आलेलं ते काढून घेते बाजूला पेपरवर. आणि मग आपण तिला वाटीमध्ये घेऊन त्यात थोडंसं मीठ मिसळायचं आहे, जेणेकरून तिला टेस्ट येईल. चवीप्रमाणेच मीठ घालायचे त्यामध्ये. आणि ही आता तयार झाली आहे मार्केट स्टाईल क्रिस्पी क्रंची मुगाची डाळ. जर तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मला सांगा कशा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही आवडतात. आणि तुमच्या फॅमिलीसोबत माझं चॅनलला शेअर करा. बाय.